4 वाजलेत. भैयांनी मोठ्या गाया, जर्शा गाय आणि बैल सगळे अर्धे जनावर बांधलेत कोट्यात. तर मी पण बांधतोय. तर मी आलो आहे वासरं न्यायला. तर गंगाला पण शेवटला बांधायचे. तर तिने कास बघा चांगली केली आता, कास मोठी. थांब रे बा तिकडेच. तर चांगली कास केली तिने, पण ती आता पोटभर खात नाही. सकाळी पण तिला कुट्टी ठेवली होती नेपियरची, तर तिने पोटभर खाल्लीच नाही. त्याच्यात थोडी वैरणीची पण टाकली, तरी पण तिने पोटभर नाही खाल्ली. तर ते असंच वेळपर्यंत पोटभर खात नाही. इकडे शुभश्री गंगाचं हे पहिलं पिल्लू आहे. ह्याच्यानंतर गंगा आत्ताच पिल्लू देईल, आणखीन काही दिवसांनी देईल ना, तर ते दुसरं पिल्लू. आतापर्यंत एकच पिल्लू दिले. इकडं माळी, राणी आणि देवशी आहे. तर ह्या चौघींना पण मी आता एकाच खेपेत घेऊन जातो. तर याच्यातली ना फक्त शुभश्री हातात धरावं लागते, बाकीच्या सोडून दिल्या तरी व्यवस्थित जागेवर जातात. खुराक शुभश्री डायरेक्ट खुराकाच्या पोत्यावर जाते. तर या पाठीमागे दोघे मोकळ्यात ना, तर त्या व्यवस्थित मोठ्या गायांच्या पाठीमागे येतात. फक्त शुभश्री जास्त पळते आणि डायरेक्ट खुराकाच्या पोत्यावर जाते, त्याच्यामुळे तिला हातात पकडायचं. आणि मायडीला पण हातात पकडले. ह्या दोघी येतात मागे. बैलांनी खाऊन उरलेलं गवत गंगाला टाकले, म्हणजे तिकडं थोडंसं शिल्लक राहिलं होतं, तर ते तिला टाकले. आणि इकडं भुसकट पण टाकले तिला नंतर खायला. इकडे ह्या वासरांना भुसकट ठेवले, तिकडे छोटं पिल्लू आहे त्याला पण भुसकट ठेवले. गाडी वळून ठेवली आणि मी आता चाललो आहे आत्याच्या शेतात. तर आत्याच्या शेतातून आपल्याला अद्रक काढण्यासाठी नांगूर आणायचा आहे. तो बैल नांगूर आहे, तो आपल्या इथं होता पण तो पण मोडलेला आहे. आत्याच्या इथून आणायचं आहे. तर मी बैलगाडी घेऊन चाललो आहे तिकडे. आता आत्याच्या कोट्यावर चाललो आहे नांगूर आणण्यासाठी. खाली पण बांधले नार. तर ह्यो नांगूर आणलाय मी. तर आलाय मोठा नांगूर आहे. नेपेर नेण्यासाठी आलो आहे. भैयाने नेपेर तोडून ठेवलाय. तर बैलांना इथं बैलगाडी बांधली. तर सर्जाला एक्स्ट्रा दोरी पण होते बैलगाडीत, तर सर्जाला इकडं असं लिंबाला बांधलंय. चिमण्याला पाठीमागे बैलगाडीला बांधलंय. तर राहील. तर मी आता नेपेर घास टाकून घेतो. आणि काल मी हुरडा आणला नव्हता घरी, तर काल थोडं कामाच्या गडबडीत विसरून गेलो. तर मग मी आज नांगोर आणायला गेलो होतो. तर आई आज हुरडा काढते. तर आई आज चांगला बघून काढेल. मी गडबडीत कसं पण घेतो, पण आई आज हिरवा बघूनच घेईल. चालते, मी आता भरतो नेपेर बैलगाडीत. नेपेर भरून झाला बैलगाडीत, संपला भरायचा. आता मी बैलाला सोडतो पुढं नादवर. तो असा बांधला तर व्यवस्थित थांबतो एका जागेवर. बघा आता सोडला. बैलांना पाणी पाजून बांधलंय. तर आता गायांना पाणी पाजतो. इकडं वासरापासून सुरुवात करतो, म्हणजे भाई आल्यानंतर मोठ्या गाय पाणी पाजू लागेल. तर चौघी आणल्यात पाण्यावरती. तर भुसकट खाल्ले, त्याच्यामुळे तहान लागले त्यांना.
खिल्लारीला आणि वृंदाला पाण्यावरती आणलंय. तर खिल्लारी संध्याकाळच्या टायमाला भरपूर पाणी पिते, सकाळी ती पाणी थोडंसंच पिते आणि वृंदा दोन्ही टाइम फुल पाणी पिते झालायचं पिऊन. आणि खिल्लारी संध्याकाळी जास्त पिते त्याच्यामुळे पितेच आणखीन. आणि टाइम पण झालाय जनावर पण पाजायचा रोजचाच. मी टाइम इकडं दाखवतो कारण की इकडं सूर्य मावळाच्या टायमालाच पाणी पाजतो ना आपण त्याच्यामुळं. आणि ज्वारी ह्या शेतातली समोर जे पाहतोय ना तर ती आज आईनी आणि पप्पानी दोघांनी बांधली. आंब्याच्या शेतातली पण ज्वारी आईनी आणि पप्पानी बांधली आज. तिकडे एक वासरू पण चरायला बांधलंय ज्वारीचा पाला खायला. थांब रे. आपल्या सगळ्या शेतातले मिळून एवढे कणस झालेत तर उद्याच्याला मळायची ज्वारी. ए बाबा चल. गंगा पाणी पाजून आता घरी चालवली. गंगाला बांधलं की मग सगळं काम झालं. सगळ्या गाय पाणी पाजल्यात, फक्त मोत्याला थोडं मोकळं सोडायचं.